नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही, कारण 1 जून 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहे। यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील, टेस्ट कुठे होणार आहे आणि नियम काय आहेत ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते, परंतु आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच म्हणजेच ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येणार आहे। मित्रांनो, त्यासाठी ठराविक संस्थांना म्हणजेच ड्रायव्हिंग स्कूलला मान्यता दिली जाणार आहे। रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम हे 1 जून 2024 पासून लागू होणार आहेत। त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते आपण पाहूया। आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किती शुल्क द्यावे लागणार, किती पैसे द्यावे लागणार, तर लर्निंग लायसन्ससाठी 150 रुपये आहेत, लर्निंग लायसन्स चाचणी शुल्कासाठी 50 रुपये आहे, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्कासाठी 300 रुपये आहे, तर ड्रायव्हिंग लायसन्स हे 200 रुपयात भेटणार आहे। लायसन्स नूतनीकरण रिन्यू करण्यासाठी हे 200 रुपये आहेत आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स हे 500 रुपयाचे आहे। तर आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवे नियम काय आहेत ते आपण पाहूया। किमान 1 एकर जमीन आवश्यक आहे। 4 चाकीसाठी 2 एकर ही जमीन असली पाहिजे। ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा। प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। हलक्या वाहनासाठी 4 आठवड्यात 29 तासाचे प्रशिक्षण असणार आहे आणि 8 तास थिअरी, 21 तास प्रात्यक्षिक। अवजड वाहनासाठी 6 आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण असणार आहे, त्याच्यामध्ये 8 तास थिअरी असेल आणि 31 तास प्रात्यक्षिक असेल। आणखी कोणते नवीन नियम लागू होणार आहेत ते आपण पाहून घेऊया। जुने वाहने बाद होणार आहेत। पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहेत। कठोर दंड। वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000चा दंड भरावा लागणार आहे। तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही। तसेच वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाईल। सुलभ अर्ज प्रक्रिया। नव्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे। वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र लागणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे तर तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे parivahan.gov.in। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।